दरम्यान मनोज जरांगे यांच्या पायदिंडीवर त्यांच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे। माझा लेख अवघ्या महाराष्ट्राचा लेख झालाय, मला खूप आनंद वाटतो त्याच्याबद्दल। सरकारने आता लगेच आरक्षण जाहीर करावं असं म्हणताना जरांगे पाटील यांच्या आई प्रभावती जरांगे यांना हुंदका दाटला। जरांगे पाटील यांच्या बालपणाविषयी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। मनोज जरांगे पाटील यांचं बालपण हे माथुरीत गेलं, त्यांचा जन्मही इथलाच। बालपणी ते याच मातीत खेळले, याच मातीत वाढले। पुढे जाऊन सराटे आंतरवाली येथून जो लढा उभारलाय तो आता महाराष्ट्र बघतोय। आपण सध्या जरांगे पाटील यांचे जे बंधू आहेत त्यांच्या घरी आहोत। या ठिकाणीच जरांगे पाटील यांच्या आई राहतात। आपण नेमकं जाणून घेणार आहोत की त्यांच्या ज्या आई आहेत त्यांनी त्यांना कसं शिक्षण दिलं, बालपण त्यांचं कसं होतं, बालपणापासून जरांगे पाटील यांचा स्वभाव कसा होता, याबाबत आता त्यांच्या आईशी आपण संवाद साधणार आहोत। नेमकं काय सांगाल आई, जरांगे पाटील आज अवघ्या महाराष्ट्रात परिचित आहेत। बालपण कसं होतं? जरांगे पाटील सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या सामाजिक कामात पुढे असायचे। कधीपासून त्यांना आवड निर्माण झाली सामाजिक कामाची, काय सांगाल? असं बघितलं का मग त्यांनी झेंडे लावायला सुरू केलं। मग झाडाला लावायचे, आवताला लावायचा, नांगराला लावायचे, कुठे बी लावायचे वावरामध्ये। असे सोबती घेऊन सनी वर झाडावर येऊन लावायचे झेंडे। आज काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला आनंद वाटतो आणि आम्हाला वाटतं लवकर नाही दमा साऱ्या महाराष्ट्राचा लेख आहे, साऱ्या मराठवाड्याचा लेख आहे। त्यांनी आरक्षण पटकन द्यायला पाहिजे सरकार। मुलगा तुमचा आरक्षणासाठी उपोषण करतोय। अनेकदा त्यांनी असं सांगितलं की माझे प्राण गेले तरी बेहतर, पण मी हा लढा सोडणार नाही। मग पटकन द्या, सरकार साहेबांनी पटकन द्या आरक्षण पटकन द्यावं अशी तुमची मागणी आहे। बरोबर आहे। तुम्हाला काय वाटतंय? मुलगा अनेकदा त्यांचं आता गेल्या वेळेस एवढे दिवस उपाशी राहिले होते, आताही पुन्हा आज मुंबईकडे चालले तर आता बी उपाशी अजून जेवत नाही। तुम्ही कधी आग्रह केला का त्यांना किंवा तब्येतीची काळजी घे काय? नाही। समाजासाठी जरांगे पाटील यांनी जो लढा उभारलाय त्याचा त्यांच्या आईंना सुद्धा अभिमान असून सरकारने या प्रश्नावर तातडीने मार्ग काढावा आणि आरक्षण द्यावं अशी देखील त्यांनी मागणी केली आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।